शिर्डीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन. शहा, नड्डा, फडणवीस, गडकरी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणनीती ठरण्याची शक्यता. शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये फोनवरून 15 मिनिटं चर्चा. परभणी आणि बीड संदर्भात चर्चा. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी. शरद पवारांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणामध्ये कोणीही सुटणार नाही. आरोपींवर कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका. खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य. मनोज जरांगेंची मागणी. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा. आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये जायला हवा. धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी. सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम. बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. तर बीड जिल्ह्याला बदनाम करत नाही, आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतोय. सुरेश धस यांचं प्रत्युत्तर. सोबत असलेल्या फोटोंमुळे आम्हाला किंमत मोजावी लागते. कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. वाल्मिक कराडसोबतच्या नेत्यांच्या फोटोवरून अजितदादांचं भाष्य. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंचा आज परभणी दौरा. सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. विजय वाकोडेंच्या निवासस्थानीही जाणार. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील विधानसभा निवडणुकीमध्ये 225 आमदार निवडून आले. समझने वाले को इशारा काफी होता है. रामदास कदमांचं विधान. युद्ध जिंकले असले तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा. सरकार आलं म्हणून शिथिल होऊ नका. कामाला लागा. फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार. संजय राऊतांची घोषणा. तर एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही. राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान. ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत. संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ. वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य. राष्ट्रवादीनं महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला हव्या. भाजपसोबत लढणार असं वाटत असेल, पण राजकारणामध्ये कुणी कुणाला विचारत नाही. नवाब मलिकांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला सर्वाधिक निधी वाटप. महाराष्ट्राच्या वाट्याला 10,930 रुपयांचा निधी, तर उत्तर प्रदेशला 31,000 आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या उशिरानं धावणार. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. इंग्लंड विरुद्धच्या T20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा. मोहम्मद शमी पुन्हा संघात. सूर्यकुमार यादव कर्णधार तर अक्षर पटेल उपकर्णधार असणार.